सर, जिल्हा प्रशासनातर्फे यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी कुठलेही गैरप्रकार होऊ नये, कॉपी होऊ नये यासाठी एक वॉर रूम तयार करण्यात आलं आहे. संपूर्ण याच्यावर लक्ष ठेवलं जातंय. काय माहिती सांगा? आपण यापूर्वी पण दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्या 12वीच्या आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहेत. आणि त्यासाठी मोठ्या संख्येने जवळपास 60,000 विद्यार्थी 12वीसाठी आणि 48,000 विद्यार्थी 10वीसाठी आपल्या इथून परीक्षेला बसलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण घेत असलेल्या सगळ्या इनिशिएटिव्ह बाबत माहिती पण आपण दिलेली आहे. त्यामध्ये घेत असलेल्या इनिशिएटिव्ह मध्ये आपण सर्वप्रथम आपण कंपाऊंड वॉल्स असतील, फ्रिस्किंग असेल, झेरॉक्स सेंटरवरती बंदी असेल, पोलीस बंदोबस्त असेल, ड्रोन कॅमेरा असतील, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे असतील आणि व्हिडिओग्राफी असेल, बैठे पथक आणि भरारी पथक या सर्वांच्या माध्यमातून आपण परीक्षेवरती कॉपीमुक्त करण्यासाठी आणि शांततामय वातावरणामध्ये जे विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केलेली असते त्यांना कुठल्याही प्रकारचा अडसर या परीक्षेमध्ये येऊ नये यासाठी म्हणून आपण या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. या सर्व CCTVच्या आणि झूम कॉलच्या माध्यमातून होत असलेल्या परीक्षेवरचे जे नियंत्रण आहे ते करण्यासाठी आपण जिल्हा स्तरावरती देखील एक वॉर रूम तयार केलेली आहे. आणि इतरही जे कस्टोडियन्स आहेत त्यांच्या स्तरावरती देखील तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून आपण मॉनिटरिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही जी मॉनिटरिंग करत आहोत त्याला पूर्ण संस्थाचालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. पालकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना पण त्यांचं पण कॉन्फिडन्स बिल्डिंग केलेलं आहे. आणि विद्यार्थी जे पूर्ण वर्षभर अभ्यास करत आहेत त्यांना नक्कीच एक शांततामय वातावरण ह्या कॉपीमुक्त आपल्या जळगाव जिल्ह्याच्या परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी आपले मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालू आहेत. संपूर्ण जे आपले तहसीलदार्स आहेत, SDOs आहेत, BDOs आहेत, BOs आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आपण बैठे पथक, भरारी पथक यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली होत आहे किंवा कसं याबाबतचं एकदम रिगरस मॉनिटरिंग आपण करत आहोत.